जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज ढाबा स्टाईल हैदराबादी पनीर मसाला करणार आहे. भाजी करायला एकदम सोपी आहे. सुरुवातीला कढईमध्ये थोडं तेल टाकून कांदा हलकासा परतून घ्यायचा. मी 2 मोठे कांदे असे लांब पातळ कापून घेतले. कांदा खूप जास्त रंग बदलेपर्यंत परतायचा नाही. कांदा हलकासा परतला. यातच 2 हिरवी मिरची, यामध्ये अद्रक, 15-16 लसूण कळ्या, हे सर्व परतून घ्यायचं. 2 मिनिट परतायचं आहे. हे थंड करून घ्यायचं. त्यानंतरच मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. थोडे खडे मसाले, अर्ध चक्रीफूल, थोडी दालचिनी, 1 इलायची, 2 लवंग, थोडीशी जायपत्री, 15-16 मिरे, हे सर्व मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्यायचं आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यात तेलामध्ये परतून घेतलेला कांदा, यातच कोथिंबीर टाकायची. थोडं पाणी टाकून याची अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. अर्धी वाटी दही, हे घरचं ताजं दही आहे. आंबट दही घ्यायचं नाही. यामध्ये मिरची पावडर, थोडी हळद, धने पावडर, बारीक केलेला खडे मसाला, गरम मसाला, हे सर्व मिक्स करायचं. एकजीव करून घ्यायचं. याची पेस्ट करायची आहे. तव्यावर थोडं तेल, 200 ग्राम मलाई पनीर तळून घ्यायचं आहे. मी पनीरचे असे मोठे काप करून घेतले. मस्त असा रंग येईपर्यंत पनीर तळून घ्यायचं. कढईमध्ये तेल हलकंसं गरम झालं. यामध्ये तयार केलेली पेस्ट चांगली परतून घ्यायची. यामध्ये लहान अर्धा चमचा तयार केलेला खडे मसाला, याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून तेही यात टाकायचं. 1 मिनिट परतून घ्यायचं. गॅस बंद करायचा. त्यानंतरच यामध्ये दह्याची पेस्ट टाकायची. ज्या भांड्यात दह्याची पेस्ट केली त्यात थोडं पाणी टाकून तेही यात टाकायचं. सर्व मिक्स करायचं. पाणी गरमच टाकायचं आहे. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. हे सर्व मिक्स केल्यावर आता गॅस चालू करायचा आणि उकळी येईपर्यंत एकसारखं मिक्स करत राहायचं. छान तेल सुटायला लागलं. यामध्ये कसुरी मेथी, चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं. यामध्ये पनीर टाकल्यावर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. यावर झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. पनीर ग्रेव्हीमध्ये छान सॉफ्ट होते. 5 मिनिटानंतर यामध्ये कोथिंबीर. मस्त हैदराबादी पनीर मसाला तयार आहे. करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.